नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजची बातमी आहे सरकारी कर्मचारी आणि अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची। घरभाडे भत्ता याच्यावर फरक देण्याबाबत शिक्षण संचालनालयाने 3 मार्च 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित केले आहे। यामध्ये जुलै 2021 पासून घरभाडे भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आधी हा भत्ता 24% होता, मात्र आता त्यात वाढ करून तो 27% करण्यात आला आहे। ऑक्टोबर 2021 पासून ही वाढ लागू झाली आहे, मात्र जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील फरक अजूनही शिक्षकांना मिळालेला नाही। यामागचं कारण काय मित्रांनो, सदर फरक इतर शिक्षक कर्मचाऱ्यांना देण्यात आला असता तरी शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने शिक्षकांना ही थकबाकी मिळालेली नाही। परंतु शासनाने यावर तोडगा काढत स्पष्ट निर्देश दिले आहेत की थकीत देयके 1 वर्षापेक्षा अधिक असल्याने 15 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देणे बंधनकारक आहे। सर्व विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याची कारवाई केली जाणार आहे। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।